Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण कोबीचे पकोडे कसे करतात ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण आता पाहू. चला तर मग. सर्वप्रथम आपण कोबी कापून घेऊया किसून. मी आता कोबी किसत आहे. चालू नको त्याच्यात राहू दे. तुम्ही पाहताय कोबी आम्ही एवढा किसून घेतलेला आहे किसणीने. आता ह्याच्या पुढे काय करायला लागेल ते आपण पाहू. तर हे आहे पकोडा पीठ. आम्ही त्याचं त्या पिठाने पकोडे करणार आहोत ते पिठाचे. तर ह्याच्यामध्ये सगळं आहे. आपल्याला जे इन्ग्रेडियंट साहित्य काय घालायचं काय ते पण सांगा. ते आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आहे मैदा, कॉर्नफ्लॉवर, मिरची पावडर, मीठ, चायनीज मीठ आणि फूड कलर आणि मिरी पावडर असं आहे. तर असं मिक्स पीठ आहे. असं मिक्स पीठ आहे हे. तर आपण हे डायरेक्ट आता या आपल्या मिश्रण केलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं ओतणार आहोत आणि ते एकत्र कालवून घेऊ. हे थोडंसं मीठ टाकू याच्यावर. अच्छा, चव घेऊ आधी, मग टाकू ह्याच्यात. थोडं थोडंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. भगवा कलर व्हायला लागला. आपल्याला जर लागलंच तरच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यात, है ना. लागलं तर तर आम्ही हे कालवून घेतो आणि भेटू थोड्या वेळाने. पकोडे आम्ही करून घेतलेत, तळत आहोत. हे बघा, इथे पकोड्यांचं पीठ असं केलेलं आहे कालवून. एकदम पण आपल्याला हे तीन काढा.
हं? काढायला आलाय तो. जरा थांब. पहा असे काढले. आपण काढा. हा काढा. तर मंडळी आपण भेटू थोड्या वेळ. चटणी दिसते काय? शेजवान चटणी विथ कोबी पकोडा. इतर थांब जरा. आपले कोबी पकोडे तयार आहेत आणि त्याच्या जोडीला मी शेजवान चटणी आहे घेतलेली. तर आता ते कसे झाले ते पण मी तुम्हाला खाऊन दाखवतो. हे बघा. अगदी स्टॉलवर भेटतात ना तसे झालेत. तुम्ही पण करून पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.